राहायचंय, आपलं आयुष्य चेंज करायचंय. जिथे काल होते तिथेच राहायचंय का? नाही ना. कालच्या पेक्षा आज आपल्याला स्वतःला थोडं बेटर बनवायचंय. 1+ कोण आहे? व्हिडिओ ऑन करा प्लीज. ठीक आहे. कोणी कोणी गार्बेज काढलं? कोणी कोणी गार्बेज काढलं सांगा मला. गार्बेज मीन्स लिहायचं होतं आणि जाळायचं होतं. मी केलं मॅडम. ऐकला तुम्ही आणि केलं. मी केलं. गार्बेज गार्बेज म्हणजे काढलं का गार्बेज? कोणी कोणी काढलं? तुम्ही काढलं ना. चांगलं वाटलं ना. कसं आहे बघा, हे तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे. चायचं जेव्हा चाय सांडला पडला आणि वेळेवर धुतलं तर डाग कमी होतो, पण तोच वाळल्यानंतर काढायला जाणं तो डाग निघाला. कोणाचा बॅकग्राऊंड साऊंड येऊन राहिला? थोडं म्यूट करून द्या. बोलायचं रेंज तेव्हा ऑन कर जा. हा, बोलायचं रेंज तेव्हा ऑन कर जा. ठीक आहे. त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे आपण जे इथे साठवून ठेवतो ना ते पण काढणं आवश्यक आहे ना. नाही तर त्याचा जो डाग पडला तर मग डाग पडला म्हणजे तुम्हाला काय होईल तुम्हालाही माहित आहे. माझे गुरु नेहमी सांगतात रेकी त्यांच्याच जीवनामध्ये येते ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मकतेचा बदल घडवायचा आहे. त्यांच्याच जीवनामध्ये रेकी येते. आपण रेकीला निवडत नाही, रेकी आपल्याला निवडते. तुम्ही म्हणाल मी निवडलं, ऍड आली मी पाहिलं, ते निमित्त होतं तुमच्यासाठी. ती ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, तिला माहिती आहे मला कोणापर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे. मेडिटेशन थोडं लेट करू, अजून 1-2 लोक जॉईन होऊ द्या, मग मी स्टार्ट करते. ठीक आहे. आता समजू आपण रेकी. रेकी म्हणजे काय बघा. तुम्ही रेकी शब्द ऐकला का कधी न्यूज मध्ये? ऐकला का? ऐकलंय मॅडम पण माहिती आहे. ऐकलं. अगं तर चाचे राहील तो बस. कार्ड तुम्ही शिकवते ना. रेकी बघा, फ्रेंच शब्द आहे रेकी एक, आणि हा रेकी वेगळा शब्द आहे. जी रेकी जी तुम्ही ऐकलं असेल ना, न्यूज मध्ये वगैरे ऐकलं असेल, त्या रेकीचं मिनिंग माहितीये काय? ऐकलं का है ना न्यूज मध्ये? ती रेकी वेगळी आहे. जसं एखादी मला कंपनी स्टार्ट करायची आहे आणि ती कंपनी स्टार्ट करण्यासाठी मला जी जागा लागेल, जी मजूर लागेल, जी वेळ लागेल, त्याची जी पाहणी करण्यासाठी जे काम आहे ना, त्याला रेकी म्हटलं जाते. ते फ्रेंच शब्द आहे. पण ही रेकी वेगळी आहे. ही जपानचा शब्द आहे हा रेकी. ठीक आहे. जी सर्वव्यापी जीवनशक्ती. रे मतलब सर्वव्यापी आणि कीचा मतलब जीवनशक्ती. सर्वव्यापी तुमच्यात माझ्यात सर्वांमध्ये व्याप्त असलेली ती जीवनशक्ती म्हणजेच रेकी. ठीक आहे. त्याचा यूज करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा बदल घडवून आणू शकता. आता बघा, हे खूप पॉवरफुल ऊर्जा आहे. यामध्ये तुम्ही तुमच्यासह इतरांना स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना हील करू शकता. या पॉवरफुल ऊर्जामध्ये तुम्ही शारीरिक, भावनिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलवरच्या तुमच्या ज्या काही समस्या आहे ना त्या सोडवण्यासाठी तुम्हाला ही ऊर्जा मदत करणार आहे. ठीक आहे. आपल्याला काही समजलं नाही तर आपण कुठे जातो? गुगलवर जातो ना. इथे ड्रॉपमध्ये गुगलवर जातो, गुगलवर सर्च करतो. गुगलवर जर सर्च केलं रेकी इन हॉस्पिटल तर तुम्हाला डिटेलमध्ये येऊन जाईल. त्याच्यामध्ये रेकी इन हॉस्पिटलमध्ये जसं अमेरिका, जपान, चीन यासारख्या देशामध्ये रेकीला हॉस्पिटलमध्ये अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून यूज केली जाते. फक्त आपल्या भारतामध्येच ती परमिशन नाहीये, कारण आपल्या इथे थोडं अंधश्रद्धा जास्त पाळतात ना भारतामध्ये, त्यामुळे रेकीला जास्त हे नाही. पण आता त्याच्यासाठी चालू आहे प्रयत्न. आपल्या इथे पण ते हॉस्पिटलमध्ये सुरू होऊन जाईल. आणि तुम्ही कधी जर फ्युचरमध्ये रेकी शिकल्या तर तुम्ही पण द्या दुसऱ्यांना, कारण तुमच्यामुळे जर कोणाचा फायदा होत असेल तर त्यांच्या ब्लेसिंगने ऑलवेज तुम्ही खुश राहणार आहे. ठीक आहे.
कारण सायन्सने सुद्धा मानलंय रेकीला सायन्सने सुद्धा परमिशन दिलेली आहे की या ऊर्जा अस्तित्वात आहे. क्रिस्टल थेरपी सायन्स मानतं, विज्ञान मानतं या क्रिस्टल थेरपीला. तेव्हाच लोक आज एवढं ट्रेंड मध्ये चालून राहिले, जो तो क्रिस्टल घालून राहतो. ठीक आहे. याच्यामध्ये पण ऊर्जा आहे. रुक्मिणीताई व्हिडिओ ऑन करा ना. व्हिडिओ ऑन होईल तर बरंच वाटेल थोडं. ठीक आहे, व्हिडिओ ऑन असू द्या. अरे भाऊ रेकीचा उपयोग थोडं म्यूट करते त्यात. रेकीचा उपयोग आपण बालपणापासून करत आलोय. आता तू कसं म्हणाल बघा, छोटस बाळ असते आणि ते बाळ जर रडत असलं तर आईनं जर सहज असं स्पर्श जरी केला ना, ते बाळ शांत होते. मग हे हातामध्ये काय आहे रेकी, त्याचं मतलब जर आपण असं उदास बसून राहिलं आणि आपल्या अजूनही बाजूनी कोणी येऊन आपल्या खांद्यावर जरी हात ठेवला तरी आपल्याला किती रिलॅक्स फील होतं ना. आहे हातामध्ये जादू. मुलीला बसू शकता तुम्ही कॉलसाठी, ऐकू द्या. आहे हातामध्ये जादू. आपले मोठे जे आपल्याला आशीर्वाद देतात, याच हातामधून आशीर्वाद देतात. म्हणजे या हातातून काय प्रवाहित होते, रेकी. म्हणजे तो आशीर्वाद मिळतो ना आपल्याला नॅचरली, कारण याच्यामधून रेकी प्रवाहित होते. म्हणून फक्त तिला काय म्हणते ना हे आपल्याला माहिती नव्हतं. भारतामध्ये तिला स्पर्श चिकित्सा म्हणते. ठीक आहे. जपानमध्ये डॉक्टर मिकाउसी यांनी ही डिस्कवर केलेली आहे. मी तुम्हाला थोडं थांबा 1 मिनिट दाखवून देते शेअर करून. डॉक्टर मिकाउसी कोण आहे. नंतर मी तुम्हाला पीडीएफ सेंड करून देईन. दिसत आहे का. सगळे म्यूट आहे का. अनम्यूट करा. कोणीतरी एक अनम्यूट करा. दिसतंय मॅडम. बघा, रेकीचा इतिहास हे तुम्हाला मी पीडीएफ सेंड करेन, तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या. मी थोडं समजून सांगते तुम्हाला. हे डॉक्टर मिकाउसी, ठीक आहे, हे एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. ते जेव्हा एक लेक्चर करत होते तेव्हा त्यांच्या स्टुडंटनी त्यांना एक प्रश्न विचारला की जगामध्ये अशी कोणती थेरपी आहे का ज्यामुळे दुःखाचं निवारण होऊ शकेल, अशी कोणती थेरपी आहे का. तर डॉक्टर मिकाउसीला माहिती होतं अशी कोणती तरी थेरपी आहे, पण ती कोणती आहे आणि कुठली आहे हे माहिती नव्हतं. त्यांनी दुसऱ्या दिवशी इस्तिफा दिला आणि या ऊर्जेच्या शोधामध्ये ते निघाले. त्यांनी खूप जगामध्ये खूप साऱ्या देशामध्ये त्यांनी रिसर्च केला. ते भारतामध्ये येऊन सुद्धा राहिले. त्यांनी भारतामध्ये पण रिसर्च केला. जेव्हा त्यांनी भारतामध्ये रिसर्च केला तेव्हा तथागत गौतम बुद्धाच्या कमलसूत्र ग्रंथामध्ये रेकीचा स्पर्श चिकित्सा म्हणून उल्लेख झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपण भारतामध्ये काय म्हणतो त्याला, स्पर्श चिकित्सा. स्पर्शाच्या माध्यमातून स्पर्श करून इलाज करणं, त्याला स्पर्श चिकित्सा म्हटलं जातं. म्हणून प्राचीन काळापासून या ऊर्जेचा उपयोग करत आहोत. रेकीसाठी बघा, ट्रेनिंग घ्यायची गरज नाही. डॉक्टर बनायला 10 वर्ष जाते आणि 10 लाख रुपये बी जाते टोटल परफेक्ट डॉक्टर बनायला. याला जर तुम्ही ट्रेनिंग घेतलं काही दिवसाचं, 20-25 दिवसाचं, तर तुम्ही तुमच्यासह दुसऱ्यांना सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, पैशानी आणि प्रेमाने, रिश्ते नात्याने सगळे रिश्ते तुम्ही बरोबर करू शकता. एवढी पॉवर रेकीमध्ये. फक्त विश्वास, विश्वास आणि विश्वास, 3च गोष्टी महत्वाच्या आहे. आणि प्रॅक्टिस. आणि खरंच होतं. फक्त तुमचा विश्वास असेल ना, तिथे नक्कीच रिझल्ट मिळेल. सगळा खेळ काय आहे ना, माइंडचा आहे. तुम्ही विचार कसा करता. आपल्याला काय पाहिजे, पैसा. आणि आपण म्हणतो माझ्याजवळ पैसाच नाही. म्हणजे अफर्मेशन कोणतं वर्क करण मग आपल्यावर, माझ्याजवळ पैसाच नाही. आपल्याला पाहिजे चांगले रिश्ते, पण मी म्हणतो माझं नवरा असा, माझी सासू अशी. आपलं अफर्मेशन कसं जातं त्यांच्याकडे. म्हणजे असं ना, जे पाहिजे ना ऍक्च्युली ते बोलायचं आहे आपल्याला, तेव्हा कुठे रिझल्ट येणार आहे आपल्या आयुष्यात. ठीक आहे.
का बरं रेकी उपचार प्रभावी आहे? कारण याचं मेडिकल सायन्सने सुद्धा प्रूव्ह करून दिलेलं आहे. जे काही आपल्या जीवनशैलीतून येणारे आजार आहे, सतत विचार माध्यमातून येणारे आजार, लाईफस्टाईल डिसऑर्डर, हे म्हणजे काय आहे? शुगर, बीपी, हेच आहे. हे कुठून आलेले आहे? आपल्या लाईफस्टाईल मधून, आपलं वागणं, बोलणं, विचार करणं, खाणं, या सगळ्या गोष्टीमधून आलेलं आहे. ठीक आहे. जर हे आजार ठीक झाले असते तर आपल्याला गोळी खायची गरज पडली असती का? डॉक्टर गोळी कशाला देतो आपल्याला? की आपलं बीपी, शुगर वाढू नये किंवा कमी झाला असेल तर कमी होऊ नये याच्यासाठी देतो, आपल्याला देतो ना. मग त्याने जर त्या गोळीने जर आपलं परमनंट ठीक झालं असतं तर मग आपण गोळ्याच खाल्ल्याच कशाला असत्या? नेमक्या खाल्ल्या असत्या आणि गोळ्याला सोडून दिलं असतं, केलं असतं ना हेच काम. ठीक आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे विचार. अनम्यूट करा, म्हणजे कोणी बोलांना तर मला बरं वाटेल. मला एकटंच असल्यासारखं वाटून राहिलं. अनम्यूट करा आणि बॅकग्राऊंड साऊंड आला की थोडा वेळ म्यूट करून दे जा. ठीक आहे. हो मॅडम. अनम्यूट करा रुक्मिणी मॅडम. आज रेकीच्या इतिहासामध्ये डॉक्टर मिकाउसे यांनी गुगलवर सर्च करा तर ही सगळी माहिती मिळून जाईल. त्याच्यानंतर बघा, ह्या डॉक्टर मिकाउसेचे पहिले शिष्य होते. जेव्हा ते रेकी शिकली ना, त्यांना ही ध्यान साधना कशी प्राप्त झाली? त्यांनी 21 दिवसाची ध्यान साधना केली. त्या 21 दिवसाच्या ध्यान साधनेमध्ये त्यांनी जेव्हा ते रिसर्च करून आले तेव्हा त्यांनी 21 दिवसाच्या ध्यान साधनेत त्यांच्या शहराच्या 20 किलोमीटरवर एक पहाडी होती. खूप पवित्र पहाडी मानल्या जात होतो त्यांना. त्या पहाडीवर जाऊन त्यांनी 21 दिवस अन्न पाणी त्यागून ध्यान साधना केली. मग आता 20-21 दिवस तिथं राहायचं, आपल्याला कळलं कसं? मोबाईल नाही, काहीच नाही त्यावेळेस. तर मग त्यांनी 21 गोटे नेले. 21 गोटे, एक क्लास झाला, एक मेडिटेशन झालं एका दिवसचं, की एक गोटा घेऊन ते टाकून द्यायचे. एक झालं की एक टाकून द्यायचे. असे करता करता 20 दिवस झाले. 20 दिवसापर्यंत त्यांना काहीही उपचार, काहीही जाणवलं नाही. त्यानंतर त्यांना 21व्या दिवशी त्यांनी ठरवलं की एक शेवटचा दिवस आहे, मी आज प्रयत्न करून बघते बाबा. मग ते पुन्हा ते ध्यान साधनेत बसले. तर तेव्हा ध्यान साधना करता करता त्यांना एवढे सगळे अटुनमेंट करून, जे सिम्बॉल आहे ना समोरच्या याच्यामध्ये शिकाल तुम्ही, ते सर्व सिम्बॉल ब्रह्मांडातून एक दिव्य प्रकाश आला आणि त्यांच्या थर्ड आय चक्रावर अटून करून दिल्या गेले. ठीक आहे. जेव्हा मग त्यांना तिथे ती ध्यान साधना प्राप्त झाली. मग त्याच दिवशी त्यांना तो 4 चमत्कार घडले त्यांच्यासोबत. तेव्हा ते जेव्हा खाली येत होते, आता 21 दिवस जेवण नाही, पाणी नाही, तर तो व्यक्ती तर कमजोर झाला पाहिजे ना. पण ते ऑलरेडी ऊर्जावान होते. ते एवढे ऊर्जावान वाटून राहिले होते की, तुम्ही थोडं अनम्यूट करा. हा. एवढे ऊर्जावान वाटत होते की त्यांना वाटतच नव्हतं की हे व्यक्ती 21 दिवसापासून यांनी काहीही खाल्लं नाहीये. धावत धावत ते पहाडीवरून धावत धावत खाली आले. खाली येता येता त्यांना ठेस लागली तेव्हा त्यांच्या बोटामधून रक्त वाहत होतं. त्यांनी हात ठेवला, हात ठेवताच त्यांचं ते सगळं पेन बी गायब झालं आणि रक्त बी गायब झालं. हा चमत्कार वेळेवर त्यांच्यावर घडला. ऑलवेज बघा, सगळ्यात महत्वाचे ते आहे, त्याच्यानंतर आपण आहे महत्वाचं त्यांच्यामध्ये, रेकी मधलं. पण रेकी मधले जे सगळ्यात महत्वाचे हे आहे, म्हणजे यांची शक्ती किती पॉवरफुल असेल हा अंदाज तुम्ही करून घ्या. दुसऱ्या वेळेस ते हॉटेलमध्ये आले. हॉटेलमध्ये एक मुलगी होती, त्या मुलीला दाढेचा खूप त्रास होत होता. तर तिला वाटलं की दाढेला हिला त्रास होता. मिकाऊसीने विचारलं, तुला काही प्रॉब्लेम आहे का? तर तिने सांगितलं, मला माझी दाढ सुजलेली आहे. तर मिकाऊसीने ही 2 हात तिच्या गालावर ठेवले. त्या मुलीचं दुखणं लगेच कमी झालं. हा दुसरा चमत्कार. त्यानंतर त्या हॉटेलमध्ये ते मालक होते. ते मालक म्हणाले की, तुम्हाला बघून वाटत नाही की तुम्ही सगळं, जसं आपल्या लँग्वेजमध्ये वरण भात भाजी पोळी पूर्ण जेवण आहे ना, तसं जपानचं ते जेवण असेल पूर्ण. तर ते म्हणाले की, मला पूर्ण वरण भात भाजी पोळी सगळं खायचं आहे. तर ते हॉटेल मालक म्हणायचे की, तुला बघून वाटत नाही का बाबा, सॉरी, तुम्हाला बघून वाटत नाहीये की तुम्ही पूर्ण जेवण करू शकाल, कारण तुम्हाला बघून असं वाटत आहे की तुम्ही खूप दिवसची उपाशी आहे. तेव्हा मिकाऊसीनी विचारलं, त्यांना सांगितलं की मी पूर्ण जेवण करणार आहे, मला पूर्णच जेवण हवं आहे. मग त्या हॉटेल मालकाने पूर्ण जेवण दिलं आणि ते पूर्ण जेवण जेवले आणि घरी गेले आरामात. त्यांना काहीही झालं नाही. हा तिसरा चमत्कार. चौथा चमत्कार, ते त्यांच्या जवळचा त्यांचा एक मित्र होता, त्या मित्राजवळ गेले. जेव्हा ते त्यांच्या मित्राजवळ गेले तेव्हा त्यांचा मित्र खूप आजारी होता. मग मिकाऊसीने सगळी स्टोरी त्यांच्या मित्राला सांगितली. मग त्याचे मित्र म्हणाले की, मी खूप दिवस आजारी आहे, माझं हिलिंग कर बाबा पहिले. त्यांनी त्यांच्या मित्राचं हिलिंग केलं, त्यांना लगेच रिझल्ट आला. असे 4 चमत्कार पहिल्याच दिवशी घडले. आणि बाकी जे केले दुनियामध्ये, आम्ही तुमच्या समोर उपस्थित आहे. माझ्यासारखे असे कितीतरी रेकी ट्रेनर आहे. कॅन्सर सारखा आजार ठीक झालेला आहे रिअलमध्ये, ऍट प्रेझेंट, आत्ताच्या कंडिशनमध्ये. तेव्हा तर झालाच. तेव्हा त्यानंतर त्यांचे पहिले शिष्य हे झाले डॉक्टर हुजिरो हायाशी, हे पहिले शिष्य होते. त्यानंतर ह्या मॅडम रेकी शिकल्या.
ह्या मॅडम का बरं शिकले यांची स्टोरी थोडी वेगळी आहे. कशी, या मूळच्या जपानी होत्या पण यांना अमेरिकेला लग्न करून दिलं, त्यामुळे त्या अमेरिकेला सेटल झालेल्या होत्या. जेव्हा यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झाला. ठीक आहे. मग त्यांना डॉक्टरने खूप सारे ऑपरेशन सांगितले आणि ऑपरेशन सांगून ते पण सांगितलं की तुमची समोर वाचायची गॅरंटी नाही. तेव्हा त्या ऑपरेशन करायला गेल्या. ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा त्या लेटल्या होत्या त्यांना अचानक एक थॉट आला की मला ऑपरेशन करायला नाही पाहिजे, म्हणून त्या लगेच उठल्या आणि घरी आल्या. त्यांना माहिती पडलं होतं कुठेतरी की जपानमध्ये कोणत्या तरी ऊर्जेचा शोध लागलेला आहे. ते तिथून जपानमध्ये आले आणि त्यांना डॉक्टर हुजिरो हायेशी भेटले. त्यांनी सांगितलं की तुम्हाला 6 महिने रेकी करायची. जेव्हा त्यांच्यावर 6 महिने रेकीचा उपचार करण्यात आला, तेव्हा 6 महिने उपचार केला, तेव्हा त्यांचा कॅन्सर बरा झाला आणि त्या 30 वर्षामध्ये कॅन्सर डिटेक्ट झालेल्या मॅडम वयाच्या 80व्या वर्षीपर्यंत जगल्या. आज त्यांची नात अमेरिकेमध्ये त्यांचं मोठं हिलिंग सेंटर आहे. तुम्ही जर गुगलवर वाचाल ना तर ते भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे. असे चमत्कार घडले तेव्हाच्या काळात तर एवढं प्रचलित बी नव्हतं काहीच, तरी त्या मॅडमला एवढा रिझल्ट आला. आता खूप अशा लेडीज आहे कॅन्सर सारखा बरा झालाय, तर बाकी गोष्टी खूप नॉर्मल आहे. तुम्ही याच्यात आजार, रिलेशन, नोकरी, मुलांचा अभ्यास, पैसा, शरीरामध्ये आरोग्य खूप काही मॅनिफेस्ट करू शकता. फक्त तुमचा विश्वास त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. ठीक आहे. हो मॅडम. आता फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन करू. या मेडिटेशन मध्ये आपण लोकांना माफ करायचं आहे. जे काही एवढ्या वर्ष आपण पकडून ठेवलाय, राग कोणाचा, कोण्या व्यक्तीची आलेली आठवण येतात, जो त्रास तुम्हाला होता, जो बीपी शुगर तुमचा वाढून जातो. आठवण आली की वाढतो ना. बीपी कशी वाढते? अशीच नाही वाढत बीपी. काहीतरी मनात चालू असते ना, तेव्हा बीपी वाढते आपली किंवा लो होते. सोडून द्यायला शिका. कारण एक सांगा, तुमच्या, एक मिनिट थांबा. मॅडम आवाज येत नाहीये. आवाज, हा. ओके, सॉरी. सोडून द्यायला शिका. कारण बघा, खूप सारं आपण पकडून ठेवतो ना आपल्या लाईफमध्ये. ठीक आहे. तर तो एखादी गोष्ट आपण पकडून ठेवली, समोरचा तर बोलून सोडून देतो, तो विसरून बी जातो, पण आपण आपल्या मनात पकडून ठेवतो. सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो त्या गोष्टीचा? आपण आपल्याला करून घेतो. खरं म्हणजे आठवून करून घेतो. कारण ना अचानक जवळचा व्यक्ती सोडून गेला, आपण त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं, तर तो आपल्याला सोडून जातो. त्याच्या सोडून जाण्याने जो आपल्याला त्रास होतो, त्यापेक्षा त्या व्यक्तीला सोडून द्यायचं, विसरून द्यायचं, माफ करून द्यायचं. सगळ्यात महत्वाचं हेच आहे. ठीक आहे. साधी गोष्ट सांगते बघा तुम्हाला, कारण हा सगळं एनर्जीचा खेळ आहे. तुम्ही जे बोलता ना ते सगळं एनर्जीचा खेळ आहे. तुम्ही जसं इथे विचार कराल ना तसं तुमच्या आयुष्यात घडणार आहे. हे 100% बरोबर आहे. तुम्ही म्हणाल माझ्याजवळ पैसा नाही आणि मला पैसा पाहिजे, तर माझ्याजवळ पैसा नाही ते अफर्मेशन वर्क करते. मला पाहिजे ते अफर्मेशन वर्क करत नाही. ऍट प्रेझेंट आत्तामध्ये जगाचं आहे, आजमध्ये. माझ्याजवळ आज भरपूर पाहिजे, जेवढा पाहिजे तेवढा विचार करून द्यायचा. तो ब्रह्मांड असा देईल ना तुम्हाला, तुम्ही विचार बी करणार नाही तुमच्यापर्यंत तो कसा पोहोचेल. आणि सगळ्यात महत्वाचं सांगते, विजन बोर्ड तयार करायचा तुमच्या इच्छांचा, तुमच्या मुलांच्या, हजबंडचा, जे पाहिजे लाईफमध्ये ते. येलो पेजवर तुमच्या ज्या ज्या इच्छा आहे, मी नंतर जो व्हिडिओ पाठवेन ना त्याच्यामध्ये दाखवते मी विजन बोर्ड कसा तयार करायचा. काही विचारायचं असेल तर विचारा अनम्यूट करून. येलो पेजवर तुमच्या ज्या ज्या इच्छा आहे ते एक कॉपी काढून घ्यायची गुगलवरून, एक पिक्चर घेऊन घ्यायची किंवा आपली पिक्चर कॉपी करायची आणि ती विजन बोर्डवर लावायचं. विजन बोर्ड असा ठेवायचा की जिथे आपली 24 घंटे नजर जाईल.
येता जाता नजर जाईल. जेव्हा ते सबकॉन्शियस माइंड मध्ये बसतं ना, तर ते रिअल लाईफ मध्ये येतं आपल्या. ठीक आहे. ऍक्च्युली मी रेकीचे क्लासेसचं माझं काहीही प्लॅनिंग नव्हतं. ते फक्त मी विजन बोर्ड तयार केलेलं होतं. मी दाखवते तुम्हाला. हे म्हटलं अभ्यास बघा, हे दिसलं का? दिसत आहे का तुम्हाला? दिसत आहे का? नाही मॅडम, नाही दिसत. अच्छा, स्क्रीन शेअर नाही झाली वाटते, थांबा. बघा, दिसत आहे का हा येलो कलरचा? हो हो, दिसतंय मॅडम. असा विजन बोर्ड तयार करायचा ना, अशा ठिकाणी लावायचा जिथे तुमची 24 घंटे नजर जाईल. आणि तुमच्या इच्छा लावा, माझ्या या असा विजन बोर्ड तयार करायचा. येलो पेजच्या डायरीवर, थांबा मी डायरी दाखवते तुम्हाला. बघा, येल्लो पेजची अशी डायरी घ्या, येल्लो पेज. याच्यावर तुम्ही जर रेड कलरनी तुमची इच्छा 21 वेळा लिहिली तर ती इच्छा लवकर पूर्ण होते. ठीक आहे. येल्लो पेज. येल्लो का बरं? हा प्रॉस्पेरिटीचा कलर आहे. जसा गोल्डन कलर, सोन्याचा कलर कोणता? गोल्डन. समृद्धीच्या ऊर्जेचा कलर कोणता आहे? गोल्डन. समृद्धीच्या ऊर्जा म्हणजे पैशाच्या ऊर्जा, त्याचा कलर कोणता आहे? गोल्डन कलर. म्हणून येल्लो पेजवर लाल कलरनी लिहायचं. ठीक आहे. लाल कलर हो मॅडम. कशासाठी? आपलं जे मूलाधार चक्र असते, मूलाधार चक्र सगळ्यात जास्त पैशासाठी ऍक्टिव्ह असते. ठीक आहे. तुम्ही उद्या चक्र शिकणार, त्याच्यात माहित पडेल तुम्हाला. तर मूलाधार चक्र पैशासाठी ऍक्टिव्ह असते, म्हणून लाल कलर जास्त यूज करतो. 21 वेळा लिहायची, जी पाहिजे ती. बाकी ज्या इच्छा नॉर्मल आहेत त्या नॉर्मल लिहून काढायच्या. ठीक आहे. हो मॅडम. करून बघा, खूप सुंदर रिझल्ट येते. आणि असे लिहा जसं तुम्हाला मिळालं आहे. सरोज मॅडम, व्हिडिओ ऑन करा. मेडिटेशन आहे आता. मेडिटेशन मध्ये व्हिडिओ जर ऑन राहील तर छान रिझल्ट येईल तुम्हाला पण, म्हणून म्हणत आहे. पाठीमागं कलर वाटला. आसमा, ते कोशिश करा थोडं व्हिडिओ ऑन होईल असा. ही व्हिडिओ छोटी जर नाही, ही मोठी. कळलं इच्छा कशी लिहायच्या? त्यानंतर काय? त्यानंतर सांगते मी तुम्हाला. सगळा खेळ एनर्जीचा. जसा विचार कराल तसंच आयुष्यामध्ये घडणार आहे. आता मॅडम, तुम्ही आरती मॅडम दुकानामध्ये आहे, मग मेडिटेशन कसं कराल? करते मॅडम 5 मिनिटं. नाही नाही, सहज विचारत आहे, वेळ आहे थोडा, असंच विचारत आहे. तरी करा, ट्राय करा. ट्राय करायला काही बिघडत नाही. करूच. डोळे खोलून करा. नाही केल्यापेक्षा कुछ ना होने से कुछ होना बहुत अच्छा है ना? म्हणून कराच. ठीक आहे. आता एक प्रॅक्टिकल सांगते मी. विचार आपल्या जीवनामध्ये कसे रिझल्ट आणतात, एक प्रॅक्टिकल सांगते मी तुम्हाला. ठीक आहे. प्रॅक्टिकल करायचा एक. हा हात तुमचा मागे न्या आणि कुठेपर्यंत जाते तिथे जागा नोट कर जा. ठीक आहे. कुठेपर्यंत गेली ती जागा बघा. प्रॅक्टिकल करायला लागत. प्रॅक्टिकल करणार नाही तर रिझल्ट येणार नाही. प्रॅक्टिकल करणं म्हणजेच एनर्जी ऍक्टिव्ह करणं आहे. मग काय जगत होते तसं जगायचंय का वेगळं काहीतरी जगायचं आहे, तर मग करा प्रॅक्टिकल. चला, मागे नेला. लक्षात ठेवा, हात कुठेपर्यंत गेला तुम्ही करा मॅडम, काही नाही. कस्टमर आला तर सामान बी द्यायचं. दोनही कामं होते. केला. आता समोर आणा आणि यस आय कॅन डू इट करा. 5-6 वेळा करा. यस आय कॅन डू इट. यस आय कॅन डू इट. यस आय कॅन डू इट. यस आय कॅन डू इट करा. पुन्हा स्वतःला म्हणायचं यस आय कॅन डू इट. माझं अफर्मेशन नाही, तुमचं अफर्मेशन तुमच्यासाठी. यस आय कॅन डू इट. सरोज मॅडम, व्हिडिओ ऑन करा. यस आय कॅन डू इट. 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 यस आय कॅन डू. द्या एनर्जी. जेवण नाही झालं का? यस आय कॅन डू इट. यस आय कॅन. आता मागे नाही हात. आता बघा, तो पहिल्यापेक्षा मागे गेला का? आता पहिले जिथे होता त्यापेक्षा मागे गेला का? गेला का? अनम्यूट करा. अनम्यूट करा. कोणाकोणाचा गेला? गेला ना? म्हणजे विचार करा, शब्द किती माइंडवर वर्क करतात. कळलं आता? म्हणजे मग आतापासून काय विचार करा ना, आजपासून तुम्हाला जे हवं आहे ना तोच विचार करायचा. एका शब्दाने तुमचे हे हात मागे जाऊ शकते, तर एका सेंटेन्सनी किंवा एका शब्दाने तुम्ही तुमचं जीवन नाही बदलू शकत का?
नक्कीच बदलू शकता ना. तुम्ही तुमच्या परिवारातील प्रत्येक. रेकी इतकी पॉवरफुल ऊर्जा आहे ना. तुम्ही एक जरी जण शिकलं ना व्यक्ती, तुमची मुलं, हसबंड, घर, नातेवाईक, तुम्ही सगळ्यांच्या जीवनात सुख, समाधान, शांती, आरोग्य आणू शकता. एवढी पॉवर या ऊर्जांमध्ये आहे. ठीक आहे. चला मेडिटेशन करायचंय. खाली काही आसन टाकून घ्या आणि पाणी घेऊन बसा. पाणी पिऊन घ्या थोडं आणि साईडला पाणी ठेवा. 2 मिनिटं वेळ देते. व्हिडिओ ऑन करायचा आहे. जो व्हिडिओ ऑफ करेल त्यांना रिझल्ट येणार नाही. प्लीज व्हिडिओ ऑन करा. तुम्ही मला कळणार दिसणारच नाही तर माझ्या ऊर्जा मी तुमच्यापर्यंत कष्ट पाठवू. व्हिडिओ ऑन करा. तुम्ही तुमच्यासाठी क्लास करत आहे. मला काही दिसत नाहीये तुम्ही. मी थोडा व्हिडिओ ऑफ केला. अच्छा. आहे. आसन असं टाका की तुम्ही जमिनीला टच नाही होणार. तुमचं छोटं झालं हो मॅडम, आरती मॅडम. असं काहीतरी घ्या ना बेडशीट वगैरे. मला दिसायचं आहे. मला दिसायचं आहे पूर्ण. मोबाईल असा ठेवा की तुम्ही मला दिसले पाहिजे. 1+ कोण आहे प्लीज व्हिडिओ ऑन करा. मेडिटेशनचा रिझल्ट व्हिडिओ ऑफ मध्ये नाही येत. काल तुम्ही जसं जगला तसंच आज बी जगाचं असेल ना तर व्हिडिओ ऑफ ठेवा नक्कीच. चॉईस तुमची आहे. आणि काही चेंज करायचं असेल तर नक्की व्हिडिओ ऑन करा. आसमा ते एकदा ट्राय करून बघा ना व्हिडिओ ऑन होईल तर. नाही ना ताई, होतच नाहीये. मी बरं ते ठीक आहे. मला ना दुकानात दाखवावं लागेल ते मोबाईल. ठीक आहे. माझ्या घरी ये जा ओके. संध्याकाळी. रुक्मिणीताई मला दिसा पूर्ण तुम्ही. पूर्ण. हॅलो मॅम. हा बोला. बेडवर बसलं तर चालेल का? नाही नाही बेडवर नाही बसायचं. नकारात्मक ऊर्जा काढत आहे आपण. आपली मुलं येऊन बसतात तिथे. कोणी अच्छा तर येऊन अच्छा. आपल्या मी जागेवर कोणी तर येऊन बसते ना. आमच्या मुलीला थोडंसं क्रिटिकल प्रॉब्लेम झाला मॅडम, त्याच्यामुळे नाही का मला लेट झालं. मी आता आंघोळ केले. अच्छा अच्छा. हा. कुठे बसतो मॅडम? खाली बसावं लागेल ना?
चला, बसले का सगळे? रेडी झाले हो का? हो माझा बसते व्हिडिओ बसताय ऑफ राहील मॅडम थोडा बसताय वेळ. खाली बसताय. हो हो बसा शांतीने. मला पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत दिसायचं आहे. असे बसा. हो ठीक आहे मॅडम. हो काय नाव आहे ग बाई? मोटोरोला. मी सरोज. सरोज नाही. हा पूर्ण बस ग बाई, पूर्ण बस. 2 मिनिट फक्त. हो हो, देते टाइम, घे. OnePlus काही आज व्हिडिओ ऑन करत नाही वाटते ताई. कोणत्या मॅडम आहे की सर आहे मला माहित नाही. OnePlus नावाने जॉईन झाल्या. घ्या मेडिटेशनचा लाभ, खूप सुंदर आहे बरं. मेडिटेशनचे रिझल्ट इतके सुंदर येतात ना. जेवढं नाही खरं इझी आहे ना मेडिटेशन बोलायला, तेवढं जीवन बदलून टाकते मेडिटेशन. आज तुम्ही आठवडा माझा क्लास जॉईन केला तर तुमच्या मनात काहीतरी उद्देश असेल की मला माझं जीवन बदलवायचं आहे. या उद्देशाने जुळले असेल. हे बघा, ह्या रिंकू मॅडम दिसतात ना, एका फोनवर जॉईन झाल्या फक्त मेडिटेशनसाठी. आले का मी टाकून देते. हा मी थँक्यू करू मॅडम. थोडा वेळ तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. हो हो मेडिटेशन. हा चला स्टार्ट करू. हो मॅडम. हा मॅम. झालं का ग ज्योती? झालं का? मॅडम मला इथूनच मिळालं. याच्या आधी काही सांगितलं होतं असेल तर मला व्हिडिओ वगैरे पाठवाल का? याच्या आधी थोडं सांगितलं मी रेकी विषयी. मी अच्छा, मला ना युट्यूब चॅनलवर जा माझ्या, आणि अच्छा. गोल्डन डिवाइन हब आहे, मी जी लिंक शेअर करते ना तिथे सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ऐका ऐका ऐका, मी लिंक शेअर करते क्लास झाला की ग्रुपवर. ओके तिथे जा ओके आणि तुम्हाला तिथे सगळे माझे व्हिडिओ भेटून जाईल डेलीचे, जे नाही पाहिले ते पण. ओके ठीक आहे, ओके मॅम. करू का? स्टार्ट करू? हो हो करा मॅम. चला, एक मिनिट द्या मला. मॅडम हा, आसन वगैरे काय घातलं पाहिजे का आपण कम्फर्टेबल झोन मध्ये बसू शकतो? हो हो, खाली काहीतरी टाका ना. नाही नाही, आसन म्हणजे असतं ना ते, जेव्हा मेडिटेशनला बसतो तेव्हा एक आसन असतं ना, त्या आसनामध्ये बसलं पाहिजे का? नाही, असं आसनचा मतलब आहे की तुम्ही जमिनीसोबत जुळायचं नाहीये. काहीतरी बेडशीट वगैरे या काही पण असं टाका की तुम्ही जमिनीसोबत जुळले नाही पाहिजे, एवढंच. कारण ह्या आहे. आकाशाच्या ऊर्जा वेगळ्या आणि जमिनीच्या ऊर्जा वेगळ्या आहे, त्यासाठी असते ते. ठीक आहे, चला थोडं पाणी पिऊन घ्या. हात जोडलेले छातीपाशी. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांचं आवाहन करायचं आहे. फाल्गुनी मॅडम, मेडिटेशन सुरू झालेलं आहे, लगेच बसून जा. मी वेळ थांबते तुमच्यासाठी 1 मिनिट वाटल्यास. मेडिटेशन स्टार्ट झालेलं आहे. लगेच आसन टाका आणि बसा आणि व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन नाही होणार तर रिझल्ट येणार नाही. रिस्पॉन्स करा थोडा. फाल्गुनी तुमचा मॅडम. मोठा नाही होत आहे मॅडम. काय स्क्रीन मोठी नाही होत आहे म्हटलं तुमची, नाही का? ताई, मी माझा व्हिडिओ ऑफ राहील, तुम्हाला फक्त ऐकायचंच आहे. चला, ज्यांना अच्छा. मेडिटेशन करायचंय ते करा. हात जोड. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांचं आव्हान करायचं आहे. माझी मदत करा हे ईश्वर गुरु, माझी मदत करा. आपापल्या धर्मपंथानुसार आपापले ईश्वर गुरु आहे, त्यांचं आव्हान करायचं आहे. हे ईश्वर गुरु, या मेडिटेशन मध्ये माझी मदत करा आणि मला संपूर्ण मेडिटेशनचा लाभ प्राप्त करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. मनात बोलायचंय. बॉडी रिलॅक्स, हात खाली मांडीवर, तळ हात आकाशाकडे. आज अलाऊ करा सगळ्या दुःखांना. आज तुमचे जे काही दुःख आहे त्या सगळ्या दुःखांना अलाऊ करायचं आहे. चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करा, थोडं सुंदर
हा एवढा सुंदर दागिना आहे ना ईश्वराने आपल्याला फ्रीमध्ये दिलेला. हात मांडीवर ठेवा, हात दुखन तुमचे 1 तासात. हा पूर्ण बॉडी रिलॅक्स करा. हाच अलाव करून द्या. जेवढं काही पकडून ठेवलंय ना एवढ्या वर्षाचं सगळं बाहेर काढून फेकायचं आहे. जेवढ्या सुंदरतेने काढाल ना तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला येणार आहे. सरेंडर करून द्यायचं आहे त्या ईश्वराला. आजच्या या ध्यान साधनेत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची ही ध्यान साधना जेवढ्या सहजतेने तुम्ही स्वीकाराल तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद. आपण आज ही मनोशुद्धीची प्रार्थना करत आहे. वर्षानुवर्षे मनात असलेले ओझे जे आपण या कधी काढलेच नाही, ज्याला धारण करून ठेवलाय शरीरामध्ये, ती द्वेषाचे असू शकते, रागाचे असू शकते, या क्रोधाचे, कुणाचे दुःखाचे पण असू शकते. आज या सर्व दुःखातून तुम्ही ईश्वराला मदत मागा. कदाचित कोणाच्या डोळ्यातून अश्रू येऊन जाईल, तर अश्रूंना येऊ द्या. आज या सर्व दुःखातून तुम्हाला ईश्वराला मदत मागायची आहे, पूर्ण ईश्वराला मदत मागायची आहे. आजपर्यंत हे जीवन जगत असताना आपण स्वतःची खूप हेळसांड केली. स्वतःकडे थोडंही प्रमाणात लक्ष दिलं नाही. आज नव्याने स्वतःला भेटूया. चला तर मग स्वतःला व्हिज्युअलाइज करा आणि स्वतःला एक घट्ट अशी मिठी मारा. फक्त स्वतःला घट्ट अशी मिठी मारा. बस तुम्ही आणि तुम्हीच आहे. बस आज फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहे. फक्त तुमच्याचसाठी जगणार आहे तुम्ही. आज फक्त तुम्हाला तुमच्यासाठी जगायचं आहे. बसून जा साची, लगेच बस. सगळं मेडिटेशन चालू झालंय. प्राची ग. प्राची नाही साचीच येते, तर काय करू. हा ठीक आहे. चला तर मग या सुंदर यात्रेला, ही यात्रा फक्त तुमची आहे. या यात्रेमध्ये पास्ट मध्ये जे काही झालं ते सगळं रिमूव्ह करायचं आहे. मी म्यूट करते, अनम्यूट नको करू प्लीज, डिस्टर्ब होता यांना. ज्यात तुम्हाला या यात्रेमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त परम सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी फक्त ही यात्रा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला परम सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी आहे. तळहात मांडीवर, प्राची, बॉडी पूर्ण रिलॅक्स. जेवढ्या सहजतेने अलाव कराल ना स्वतःला, तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. मला माहित आहे तुम्ही तुमच्या जीवनात अनेक दुःख सहन केले, अनेक कष्ट सहन केले. आज या क्षणी तुमच्या जीवनाला कारणीभूत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला समोर आणा आणि त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे तुम्हाला. आज त्या प्रत्येक व्यक्तीला फक्त माफ करून द्या. फक्त तुमच्यासाठी माफ करा. माफ करणं खूप कठीण आहे, कारण समोरच्या व्यक्तीने दिलेलं दुःख कदाचित हे खूप मोठं असेल तुमच्यासाठी. पण फक्त आज तुम्हाला माफ करायचंय. फक्त तुम्ही तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला माफ करायचंय. पण या दुःखातून आठवून तुम्हाला रोज ज्या वेदना होतात ना, ज्या वेदनामुळे पुढे नको म्हणून या व्यक्तीला माफ करायचंय तुम्हाला. या वेदना पुन्हा आयुष्यात नको मला, त्यासाठीच माफ करायचंय. अगदी लहानपणापासून ज्या ज्या व्यक्तीने दुःख दिलं, वेदना दिल्या, अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय आणि माफी मागायची आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय आणि माफी मागायची आहे. बघा, जीवन खूप सुंदर आहे आणि स्वतःसाठी जगायचं आहे, त्यासाठी सहजतेने माफ करा. आज जेवढ्या सहजतेने रिलॅक्स होऊन माफ कराल ना, तेवढा सुंदर अनुभव तुमच्या नशिबी येणार आहे. आजपर्यंत जन्मापासून तुम्ही ज्या ज्या व्यक्तीला गमावलं असेल, कायमस्वरूपी कदाचित गमावलं असेल, त्या सर्व व्यक्तीला माफ करा. त्या सर्वांना डोळ्यासमोर घेऊन या आणि फक्त माफ करा. फक्त माफ करा त्या सर्वांना.
ज्या व्यक्तीची आठवणीने मन व्याकुळ होतं आणि दुःखांनी त्या सर्व दुःखांना बाहेर काढा. कुणाची आठवण येताच मनामध्ये कदाचित खूप व्याकुळता निर्माण होत असेल, अगदी सहजतेने गळून पडू द्या त्या भावनांना तुमच्या. अगदी सहजतेने गळून पडू द्या त्या भावनांना तुमच्या. कळत न कळत ज्या व्यक्तीकडून आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, काही दुःख झालं असेल, त्यांना माफ करा आणि माफी मागा. त्या सर्वांना माफ करा आणि माफी मागा. कळत न कळत आपण त्यांना दुःख दिलं असेल, आपण त्यांची माफी मागायची आहे. कारण आपण या ब्रह्मांडाशी जोडलेलो आहे आणि प्रत्येक व्यक्ती या ब्रह्मांडाचा घटक आहे. प्रत्येक व्यक्ती ब्रह्मांडाचा घटक आहे आणि सगळ्यांची आपल्याला गरज आहे. सहजतेने माफ करा सगळ्यांना. अगदी सहजतेने माफ करायचं आहे. कोणी शब्दांनी, कोणी कृतीने दुखावलं असेल तुम्हाला, प्रत्येक व्यक्तीला माफ करा आज. प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. प्रत्येक त्या व्यक्तीला माफ करायचंय. प्रत्येक व्यक्तीला माफ करून द्या. कदाचित डोळ्यातून अश्रू येईल माफ करताना, पण आज तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी माफ करायचं आहे. फक्त तुमच्यासाठी माफ करायचं आहे. तुम्ही सहन केलेले दुःख कमी आहे, निश्चितच मोठी आहे हे कारण नाही, पण आपल्याला या आरोग्यासाठी सर्वांना माफ करायचं आहे. स्वतःला निरोगी राहण्यासाठी तुम्हाला सर्वांना माफ करायचं आहे. अगदी लहानपणापासून एखादी कटू आठवण येत असेल, ती जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा तेव्हा खूप कदाचित त्रास होत असेल तुम्हाला, त्या सर्व त्रासासाठी जबाबदार व्यक्तीला माफ करायचं आहे. त्या सर्व व्यक्तीला माफ करायचं आहे. कारण आपण कोणाला बदलू शकत नाही, पण माफ नक्की करू शकतो. म्हणून माफ करून द्यायचं आहे सगळ्यांना. माफ करा. कधी त्या व्यक्तीच्या आठवणीने क्रोध येत असेल, कधी डोळ्याच्या धारा वाहत असेल तुमच्या, आज या सर्व ऊर्जांना बाहेर काढायचं आहे. जस्ट फिलिंग आहे ती, जस्ट फिलिंग आहे. सर्व त्या ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढायच्या आहे आणि स्वतःला अलाऊ करून द्या. स्वतःला पूर्णपणे हलकं करून द्या. आज मी माझ्या आतमधून सर्वांना माफ करून मी आतमधून पूर्णपणे हलकी झालेली आहे. स्वतःला म्हणायचं आहे, मी पूर्णपणे हलकी झालेली आहे. माझ्या सर्वांना मी माफ करून आज मी पूर्णपणे हलकी झालेली आहे. पूर्णपणे हलकी झालेली आहे. माफ करा आणि माफी मागा. माफ करा आणि फक्त माफी मागा. माफ करायचं आहे आणि फक्त माफी मागायची आहे. या शरीरावर आपण आजपर्यंत खूप अन्याय केला हो, पण या सृष्टी निर्मात्याने आपल्याला सुंदर डोळे दिले बघायला, कान दिले ऐकायला, तोंड दिलं बोलायला. हे सुंदर शरीर खूप लोकांच्या नशिबी नाही, पण आपण साधं या शरीरासाठी थँक्यू सुद्धा बोललो नाही आजपर्यंत. सर्वात शेवटी आपण या स्वतःचा नंबर लावतो. आज स्वतःला माफ करायचं आहे. आज तुमच्या प्रत्येक शरीराच्या बॉडी पार्टला माफ करायचं आहे. स्वतःला माफ करायचं आहे. एकदा स्वतःकडे लक्ष द्या. आणि या हातांकडून खूप काम करून घेतले तुम्ही एवढे वर्ष. या हाताला कधीतरी धन्यवाद म्हटलं का? एकदा म्हणा तर धन्यवाद. तुझ्या असण्याने माझे सर्व कामं होतात. तुला धन्यवाद. जगताना थोडाही स्वतःला रिस्पेक्ट देत नाही. आज कल्पना करा, दोन्ही हातांनी स्वतःला एक घट्ट मिठी मारा आणि स्वतःला माफी मागा. एक सुंदर अशी घट्ट मिठी मारा स्वतःला मनातल्या मनात आणि स्वतःला माफ करा. आय लव्ह यू माय सेल्फ म्हणा एकदा. आय लव्ह यू माय सेल्फ. माझं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे. माझं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे. स्वतःला वेळ दिला नाही, स्वतःची काळजी केली नाही, परिवार, कुटुंब, नातेसंबंध सर्वांना साळून तुम्ही आज या देहाला तुमच्या सगळ्यात शेवटचा नंबर लावलेला आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये. आपलं पहिलं घर म्हणजे आपलं देह. जोपर्यंत देहात नाते आहे, जोपर्यंत ह्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंतच आपले नाते आहे. एकदा ह्या देहातले प्राण निघून गेले तर आपले सगळे नाते संबंध तिथेच संपते. म्हणून एकदा या शरीरासाठी थँक्यू म्हणायचं आहे. या शरीरासाठी एकदा थँक्यू म्हणायचं आहे. आपले जोडीदार, आपले मुलं, आई वडील,
तोपर्यंतच आहे जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे. हे प्राण संपले की आपलं एक फोटो फुलाच्या हारासोबत भिंतीला असेल, एवढं अस्तित्व सगळ्यांना माहीत असताना सुद्धा आपण प्रेम करत नाही स्वतःला. आज फक्त स्वतःला प्रेम करायचं आहे, फक्त स्वतःला स्वीकारायचं आहे. आज आज फक्त स्वतःला स्वीकारायचं आहे. स्वतःला मिठी मारून म्हणा, माय सेल्फ, आय लव्ह यू माय सेल्फ, आय लव्ह यू माय सेल्फ, आय लव्ह यू माय सेल्फ. तुम्ही खुश असाल तर तुम्ही सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. तुमच्या कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करू शकाल. आज संकल्प करा, तुम्ही जे काही अन्याय स्वतःवर केले, जस्ट सॉरी म्हणायचं आहे शरीराला. जस्ट सॉरी म्हणायचं आहे. जस्ट सॉरी म्हणायचं आहे. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. मनोमान दोन्ही पायाला बघा. त्या पायाने आपल्याला शरीराचं ओझं उचलतंय. ज्या पायाला आपण एकदा सुद्धा थँक्यू म्हटलं नाही, त्या पायाला एक वेळा थँक्यू म्हणा. आज बंद डोळ्यांनी पूर्ण शरीराला निरीक्षण करा आणि पूर्ण शरीराला धन्यवाद करा एकदा. देहाला सांगा, तू आहे म्हणून मी आहे. तर तुमच्या प्रिय देहाला सांगा, तू आहे म्हणून मी आहे. मी तुझ्यावर प्रेम करत आहे. थँक्यू माय सेल्फ. थँक्यू माझ्या डोळ्यांसाठी, थँक्यू माझ्या कानांसाठी, माझ्या हातांसाठी, थँक्यू माझ्या पायांसाठी. स्वतःला डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत बघायचं आहे आणि एकदम थँक्यू सो मच म्हणायचं आहे. थँक्यू सो मच म्हणायचं आहे स्वतःच्या शरीराला. आजूबाजूने असलेले प्रत्येक क्षण, कुटुंबातील सर्व तुमचे जोडीदार यांना थँक्यू म्हणायचं आहे. कारण त्यांचं असणं तुमच्यासाठी खूपच आवश्यक आहे. सिंगल लोकांना जीवन जगणं किती कठीण जातं हे तुम्हाला पण माहिती आहे. ते आपल्यासोबत आपण भाग्यशाली आहे. या भाग्यशालीसाठी सगळ्यांना स्वीकारायचं आहे आणि सगळ्यांना माफ करायचं आहे. आपलं घर आहे, आपली संतती आहे, आपले रिलेशन आहे सगळ्यांसोबत. त्यामुळे आपण स्वतःला आज भाग्यशाली समजायचं आहे. मी खूप भाग्यशाली आहे. आपल्याजवळ खूप काही आहे, पण आपण त्यांना थँक्यू म्हणायलाच कधी वेळ देत नाही. ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहता त्या वास्तूला एकदा थँक्यू म्हणायचं आहे. या ब्रह्मांडाने आपल्याला इतकं सुंदर जग दिलं, या ब्रह्मांडाला एकदा थँक्यू म्हणायचं आहे. ज्या माता पित्यांनी तुम्हाला जन्म दिला, त्यामुळे तुम्ही सुंदर जग बघू शकत आहे, त्या माता पित्यांना एकदा थँक्यू म्हणायचं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. कळत न कळत या आयुष्यात आपण काटे निर्माण केलेले आहे. आता फक्त प्रत्येक श्वासासोबत आपली ऊर्जा असेल ती परम सुख, समाधान, शांती, आरोग्यासाठी राहील. इथून पुढे तुम्ही आरोग्य संपन्न जीवन जगणार आहे. इथून पुढे तुम्ही आरोग्य संपन्न जीवन जगणार आहे. इथून पुढे तुम्ही फक्त आरोग्य संपन्न जीवन जगणार आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्याला दिव्य रेखीसोबत पूर्ण करायचं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. या सुंदरतेला तुम्हाला दिव्य रेखीसोबत पूर्ण करायचं आहे. एकदा थँक्यू म्हणा आणि व्हिज्युअलाइज करा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या डोक्यामध्ये आलेली आहे. तुमच्या डोक्यामधून तुमच्या 7 चक्रा, ओरा, शरीर, मनाला व्यापून टाकलेला आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेने तुमचे 7 चक्रा, शरीर, मन पूर्णपणे व्यापून टाकलेलं आहे. पूर्णपणे या ब्रह्मांडीय ऊर्जेने तुमचं शरीर, मन, 7 चक्रा आणि ओरा पूर्णपणे व्यापून टाकलेला आहे. आणि व्हिज्युअलाइज करा, एक स्माइल सिम्बॉल येत आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये एक स्माइल सिम्बॉल येत आहे आणि हा स्माइल सिम्बॉल तुमच्या पूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि त्या दिव्य ऊर्जेचा प्रभाव पूर्ण शरीरामध्ये आणि ओरामध्ये आलेला आहे. आणि बघा स्माइल, आणि बघा आज तुमचा नव्याने जन्म झालेला आहे. फक्त स्माइल. आज तुमचा स्माइल बर्थडे करूया. फक्त स्माइल. जस्ट स्माइल, स्माइल, स्माइल. स्माइल बर्थडे, युअर बर्थडे. स्माइल बर्थडे, युअर बर्थडे. सो कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग.
स्माइल बर्थडे युअर बर्थडे, स्माइल बर्थडे युअर बर्थडे. सो कीप स्माइलिंग. आज नव्याने जन्म झालेला आहे तुमचा, तो कीप स्माइलिंग. इनर लेवल वरून आणायची आहे ती स्माइल. एकदम स्माइल क्रिएट कराय. आय एम अ स्माइली, आय एम अ स्माइली, आय एम अ स्माइली. सो कीप स्माइलिंग. हसा आज. जेवढ्या सुंदर त्यांनी हसाल तेवढा सुंदर अनुभव तुम्हालाच येणार आहे. तो कीप स्माइलिंग, keep smiling, so keep smiling, so keep smiling, keep smiling. Smile, smile birthday, your birthday, smile birthday, your birthday. So keep smiling. हसायचं आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या 7 चक्रा, शरीर, मन, ओराला व्यापून टाकत आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेने तुमच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर भरभरून आणलेलं आहे. भरभरून आणलेला आहे. आज अलाव करून द्या स्वतःला. जे पाहिजे ते त्या ब्रह्मांडाला डिक्लेअर करून द्या. परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर भरभरून तुमच्या पदरी पडलेला आहे. भरभरून पडलेला आहे. शरीरावर जिथे कुठे वेदना असेल, ते दुःख असेल, तिथे त्या वेदनाकडे ही दिव्य ऊर्जा पोहोचलेली आहे. आणि अनुभव करा तुमच्या त्या सर्व वेदना रिमूव्ह झालेल्या आहे. त्या सर्व वेदना कायमस्वरूपी रिमूव्ह झालेल्या आहे. कायमस्वरूपी रिमूव्ह झालेल्या आहे. जिथे शरीरावर वेदना असेल तिथे एक हात ठेवायचा आहे आणि व्हिज्युअलाइज करा ही हिलिंग एनर्जी तिथेपर्यंत पोहोचून तुमच्या सर्व वेदना रिमूव्ह झालेल्या आहे. त्या सर्व वेदना रिमूव्ह झालेल्या आहे. सर्व वेदना रिमूव्ह झाल्या आहे. 2 हात छातीवर ठेवायचे आहे आणि मनोमन म्हणायचं आहे, मी भाग्यशाली आहे, मी खूप भाग्यशाली आहे. या ब्रह्मांडातील मी सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे. या ब्रह्मांडातील मी सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे. या ब्रह्मांडातील मी सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू. हळूच डोळे खोलायचे आहे. डोळे खोलायला कुठलीही घाई करू नका. हळूच डोळे खोलायचे आहे आणि थोडं पाणी पिऊन घ्या. रिलॅक्स होऊन जा. केलं का माफ सगळ्यांना की राहिलं? एका दिवसात होत नाही, वेळ लागतो. पण प्रयत्न करायचे सगळ्यांना माफ करण्याचे. कारण स्वतःसाठी, फक्त स्वतःसाठी माफ करायचं. कसं असते ना, सगळ्यांचं दुःख वेगवेगळं असते. एक मुलगी आहे इथे, कदाचित ती खूप सुखामध्ये होती एक वेळ. मी तिला ओळखते लहानपणापासून, म्हणजे ओळखते. ती माझ्याच समोर राहायची. मी नाव नाही सांगत, समजून घ्या. खूप दुःख सुखामध्ये तो क्षण आज अचानक एवढा दुःखामध्ये परिवर्तन झाला तिचा. म्हणजे दुःख कशी पदरी पडत ना कोणाच्या, पण त्याला पकडून नाही ठेवायचं आहे. ऍक्सेप्ट करायचं आहे. जस्ट कर्मा वापस येतो, कुठेच जात नाही. तुमचा माझा म्हणून समोरच्याचं मन दुखतं आणि 10 वेळा विचार करायचा की याचं मन दुखवायचं की नाही दुखवायचं बाबा. पहिले विचार करायचा, कारण कर्म वापस येतो. ठीक आहे. कसा अनुभव आला सांगा थोडा. खूप छान. फर्स्ट क्लास. पुढच्या वेळेस दुसरं मेडिटेशन घेईन. यावेळेस थोडा मला वेळ नाही मिळाला म्हणून हेच घ्यायला लागलं रिपीट. प्रत्येक वेळ जॉईन करा. रेकी लेवल 1 क्लास फ्रीमध्ये असतो. कधी बी जॉईन करू शकता. कोणत्याही बॅच मध्ये मेडिटेशन राहते. प्रत्येक वेळेस वेगळं मेडिटेशन राहते. ठीक आहे. हो. चला समोरचं सांगू. शब्द तथास्तु होतात. आजपासून बोलताना नेमकं तेच बोला. तुम्हाला आयुष्यात जे हवंय तेच बोलायचं. ठीक आहे. अनम्यूट करा, म्हणजे मला बोलायला व्हॉलेंटिअर लागेल. असं वाटतं ते प्रायमरी शाळेसारखी मजा येते.
कॉलेजमध्ये मजा नाही तेवढी. सगळेजण हल्ला करतात ना, ती मजा वेगळी आहे. अनम्यूट करा सरोज मॅडम. चला, जीवन ना 5 तत्वांसोबत जगायचं आहे. रेकीचे 5 तत्व. ठीक आहे, मी दाखवते तुम्हाला. ते 5 तत्वांसोबत जर जगता आलं जीवन, तर दुःखाला जागाच नाही मिळणार कधी. बघा, डॉक्टर उसई यांनी हे 5 सिद्धांत बनवलेले आहे. हे 5 सिद्धांत केवळ आज के दिन में क्रोध नहीं करूंगी. ठीक आहे, हा जर अफर्मेशन आपण स्वतःला रोज म्हटलं, आज के दिन क्रोध नाही करूंगी, तर क्रोध येणारच नाही. एक दिवस असा येईल की क्रोधच नाही येणार. ठीक आहे, आज के दिन क्रोध नहीं करूंगी. कोणाचाही थोडं म्यूट करून द्या, बॅकग्राऊंड आवाज येते. क्रोध का मूल कारण अतृप्त मन एवं वासनाएं, औरों से अपेक्षाएं, दमित मन, अहंकार, क्रोध पर शासन, ऐसा क्यों नहीं, ऐसा ही क्यों, इत्यादि आपकी पैदाइश है. आप ही इसे नष्ट कर सकते. कोई नहीं ऐसा क्यों पूछना ईश्वर से बेकार है. ऐसा ही स्वीकारो, जीवन का यही सार है, क्रोध नाही आएगा. मग आपल्याला 2 मुलं असतात आणि ते 2 मुलं, ठीक आहे, आणि फॉर एक्झाम्पल आपली सासूबाई पकडा. आता आपल्या सासूबाईचे विचार आपल्याला पटत नाही म्हणून आपण भांडण होते, आणि 2 मुलं आहेत. आपल्या 2 मुलांचा स्वभाव सारखा असतो का? दोघंही वेगवेगळे असतात ना. हो. मग दोघंही वेगवेगळे असतात. मग आपण त्या मुलांना काय करतो? स्वीकारतो ना, की एक चांगलं वाटते म्हणून एकाला स्वीकारतो आणि एकाला सोडून देतो. असं करतो का? नाही ना, स्वीकारतो ना. मग आपण समोरच्याला बदलू शकतो का? नाही. मग त्यापेक्षा काय करायचं? स्वीकारायचं सहज. ठीक आहे बाबा, ऍक्सेप्ट, तू जसा आहे तसा मी तुला स्वीकारतो. खरा म्हणजे क्रोध का बरं येतो? आपल्या मनामध्ये एक उम्मीद असते, माझी ही इच्छा आहे, मला समोरच्याने प्रेम करावं, माझी ही इच्छा आहे. मग तो समोरचा माझी ती इच्छा पूर्ण करत नाही म्हणून मला क्रोध येते त्याच्यावर. म्हणजे कुठेतरी उम्मीद झाली क्रिएट. म्हणून उम्मीद कशाला ठेवायचीच नाही. स्वतःला प्रेम करण्याची जिम्मेदारी स्वतःची आहे. स्वतःला प्रेम करायचं, भरभरून करायचं, जेवढं पाहिजे तेवढं करायचं. स्वतःला लव्ह मॅग्नेट घोषित करून द्यायचं, आय एम अ लव्ह मॅग्नेट. ठीक आहे, आज के दिन क्रोध नाही करणार याचं एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. बघा, एका अमरावतीमध्ये घडलेली एक गोष्ट आहे ही. एक आई, तिने एक कप सेट आणला विकत. नवीन कप सेट आला होता मार्केटमध्ये. आईला वाटलं मला पण घेऊन यायला पाहिजे म्हणून घेऊन आले. मग जेव्हा मुलगा शाळेतून घरी येतो तेव्हा त्या मुलाला तो मुलगा सगळ्यात पहिले कोणाला शोधतो? त्याच्या आईला. ठीक आहे, जेव्हा तो त्याच्या आईला शोधतो तेव्हा तो धावत धावत आला आणि आई 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 करत आला. आईने तो कप सेट डायनिंगवर ठेवलेला होता आणि आई किचनमध्ये भांडी घासत होती. तो धावत धावत आला आणि धक्का लागला आणि तो कप सेट खाली पडला. आईला वाटलं मी आत्ताच कप सेट आणला आणि पडला म्हणजे तो फुटला. ठीक आहे, आईला वाटलं कपसेट फुटला म्हणून आई तिथूनच बघते त्या मुलांकडे, तर बघते तर कपसेट पडला मुलाच्या धक्क्याने. आई भांडे घासता घासता तिच्या हाती शांशी असते, ती शांशी पकडून आई तिथूनच मारून फेकते त्या मुलाला. आणि मारून फेकल्यामुळे काय झालं? त्या मुलाचा एक डोळा निकामी झाला कायमस्वरूपी. आईच्या त्या सेकंदासाठी आलेल्या क्रोधाने त्या मुलाचं आयुष्य बर्बाद झालं. हो. जस्ट स्वतःला म्हणायचंय आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगी. आणि तशीच एक गोष्ट घडली, हजबंड वाईफ आणि त्यांची 2 मुलं. हजबंड ऑफिसचा काही तणाव असेल घरी घेऊन आले, हे ना, घरी घेऊन आले. आपण पण दिवसभर काम करत राहतो, आपण बी प्रत्युत्तर देतो, आपला नियम आहे तो. प्रत्युत्तर दिलं त्या पण बाईने त्या हजबंडला. त्यांच्यामध्ये तो वाद एवढा वाढला की ते हजबंड त्या बाईला मारल्यानंतर त्या बाईचा गळा आवरला. गळा आवरता आवरता त्यांना लक्षात पण नाही आलं तुम्ही त्या बाईचा गळा आवरताय. एवढा आवरला की तिचे प्राण चालले गेले. जेव्हा तिचे प्राण गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की माझ्या हाताने काहीतरी गलती झाली बाबा. मग पोलीस स्टेशनला त्यांनी कॉल केला आणि स्वतःला सरेंडर केलं. विचार करा, त्या छोट्याशा गलतीने ते 2 मुलं आहे ते अनाथ झाले. आई देवाघरी गेली, व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये, 2 मुलं अनाथ झाले. मग थोड्या वेळासाठी येणारा राग जर ही अफर्मेशन रोज स्वतःला म्हटलं, जस्ट म्हणणं चालता बोलता निगेटिव्ह थॉट येतेच ना, त्याच्या जागी हे टाकून द्यायचे, मैं आज के दिन क्रोध नाही करूंगी, खतम, विषय तिथेच खतम झाला. म्हणजे क्रोध करणं किती हानिकारक असते.
ठीक है. आज के दिन मैं चिंता नहीं करूंगी. चिंता करणं तर आपला नियम बनलाय. केवळ आज के दिन मैं चिंता नहीं करूंगी. चिंता आहे म्हणून तर इथं आलो म्हणा आम्ही. राईट. आहे ना, बरोबर ना. चिंता आहे म्हणून तर आलो आम्ही, नाही तर आम्ही कशाला आलो असतो. द्या तर अफर्मेशन लिहून काढा, नाही देत तर आज के दिन मैं चिंता नहीं करूंगी. स्वतःला डिक्लेअर करून द्यायचं. जीवन फक्त आजमध्ये आहे. गेलेला तो इतिहास होता. इतिहास आपण बदलू शकत नाही. शिवाजी महाराज सगळ्यांना आवडते. आपण वापस आणू शकतो का त्यांना? शक्य नाही ना. मग इतिहास आपण बदलू शकतो का? बिलकुल नाही बदलू शकत. मग इतिहासाकडे लक्ष द्यायचं नाही. फ्युचर माहित नाही कसा येणार आहे. युद्ध येणार होतं माहित आहे का? आपल्याला तेल नाही मिळणार, पेट्रोल नाही मिळणार, सिलेंडरच मिळणार नाही. आपल्याला माहिती होतं का फ्युचरचं? नाही माहिती होतं ना. मग एवढा कशाला विचार करायचा? आजच्या मध्ये जगा ना. जीवन आजमध्ये आहे. फक्त आजचा दिवस. माझे डोळे खुलले. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांना एकदा धन्यवाद करायचा आहे. माझ्या परिवारातील माझ्यासोबत सगळेजण व्यवस्थित आहे, त्यांच्यासाठी एकदा धन्यवाद करा. दिवसाची सुरुवात बघाचा धन्यवाद म्हणून तर बघा किती मल्टिप्ले होऊन आपल्या जवळ येतं. ज्या दिवशी नाही ना त्या दिवशी मला सांगा. म्हणा तर एकदा धन्यवाद, पण धन्यवादची सुरुवात हमेशा स्वतःपासून करायची. सगळ्यात महत्वाचं आपलं शरीर. एवढंच लक्षात ठेवायचं. भिंतीवर फोटो लावायची नाही सध्या. आपल्याला जगायचं आहे. म्हणून आपला विचार करायचा पहिले, मग आपल्या नंतर मुलं, परिवार सगळ्यांचा विचार करायचा. आपलं असणं महत्वाचं आहे. आपण आहे तर ते सगळे आहे. ठीक आहे. नाहीतर मग तुमच्या जागी कोणीतरी दुसरी येईन, ती माझा क्लास करत राहील. असं नका होऊ देऊ. ठीक आहे. असं नका होऊ देऊ. केवळ आज के दिन मैं अपना कार्य ईमानदारी से करूंगी. बघा, काम छोटं असलं मोठं असलं, त्या कामाप्रती तुम्हाला प्रेम असलं पाहिजे. जिथे प्रेम नाही तिथे तुमच्या त्या कामाचा काहीही फायदा होणार नाही. म्हणून जे काही काम करता त्यासाठी तुमच्या त्या कामाच्या प्रती इमानदारी असली पाहिजे. जे कुठलं काम करता त्या विचार करा, जे बी काम करताना त्या तिथून येणारा पैसा फक्त ब्लेसिंग मधून आलेला पाहिजे. कारण तुम्ही जर म्हणाल मी याचं हे घेते ते घेते ते घेते, ते तुम्हाला कशा ना कशा स्वरूपात वापस द्यायला लागते ना नक्की. म्हणून काम असं करा की ब्लेसिंग मधून पैसा येईल. त्या ब्लेसिंग मधून तुम्ही खर्च करा तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी. केवल आज हर पल की कुदरत की कृपा का आभार मानूंगी. जीवन को हर पल प्रार्थना पूर्ण होकर जिए. उठने से लेकर सोने तक जीवन के हर कार्य उत्सव मनाए. पल पल आनंद का बीज डाले. जो है जैसा है बहुत है उसका बेटा पूरा दिसत नाही उपयोग करे. और सब स्वीकार करूं. आज के दिन में सबको स्वीकारूंगी. जो भी व्यक्ति परिस्थिति ऐसा ही है स्वीकारो, उलझाओ नहीं. ना उलझे, भूल जाओ या तनाव रहित प्रयास जारी रखो. जीवन का सूत्र यही है. स्थिती स्वीकारो, उपाय करो. बघा, कोणी जसं आहे तसं त्याला ऍक्सेप्ट करा. नाही तर मग हा माझ्याच मनाने का नाही करत ना, हा असाच का करतो, त्याच्यामध्ये तणावामध्ये राहिल्यापेक्षा जो जसा आहे तसा त्याला स्वीकारायचं आणि समोरचं जीवन जगायचं. केवल आज के दिन मैं हर जीव को प्रेम और आदर करूंगी. प्रत्येक जीव, प्रत्येक व्यक्ति परमात्मा की एक अनुपम कृति है. उनको स्वीकारो. प्रेम आदर का भाव आपकी आत्मा का सात्विक पोषण है. अस्वीकृति और घृणा आपकी आत्मा का कुपोषण है. करे तो फायदा, ना करे तो हानि. पहले अपने आप को प्रेम आदर दे. दूसरों को बदलना भूल जाए. आप स्वयं प्रकृति के नियमों में बनकर आनंदित हो जाए. आपका आनंद अपने आप बढ़ जाएगा. जेव्हा तुम्ही स्वतः खुश राहाल तर पूरी दुनिया खुश राहते. तुम्हीच घरात जर दुखी असल्या तर घरात स्वयंपाक बनत नाही, घरातले सगळेजण उपाशी राहते ना. म्हणून स्वतःला खुश ठेवायचं, आनंदी ठेवायचं. ही आपली जिम्मेदारी आहे, स्वतःला खुश ठेवणं, आनंदी ठेवण्याची. ठीक आहे. काही प्रश्न असेल तर विचारा. आजचा दुसरा क्लास झाला आहे. ठीक आहे. उद्या मी तुम्हाला 7 चक्र आणि ओरा शिकवणार आहे. ठीक आहे. 7 चक्र तुमच्या जीवनासाठी कसे आनंदाचं कारण बनू शकतात ते समजून सांगणार आहे. जेव्हा 7 चक्र इनबॅलन्स होतात तेव्हा जीवनामध्ये काय येतं काय नाही, आणि ऍक्टिव्ह असतात तेव्हा जीवनामध्ये काय येतं, डिटेलमध्ये उद्या शिकणार आहे आपण. तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आजचा क्लास इथे संपलेला आहे. काही प्रश्न आहे का? प्रश्न नाही म्हणजे आपलं विमान सिद्ध अमेरिकेत जाऊन पडलं असं झालं. ते सिद्ध अमेरिकेत पडलं खाली. म्हणून त्याला नको, थोडस ब्रेक स्टॉप घेत जाऊ द्या आणि थोडं समजा. समजलं म्हणजे आपली ऊर्जा ऍक्टिव्ह होते, म्हणून समजून घ्या. काही प्रश्न आजच्या क्लास विषयी? अनम्यूट करा. एक ठराविक वेळ गेला की नाही की मला म्हणजे
कंटिन्यू बसायला जमतच नाही. चेअरवर बसायचं मॅडम. मग चेअर मध्ये ती साधना जशी मला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही, त्यामुळे मी खाली बसून करायचा प्रयत्न करते. आधी पण असा प्रॉब्लेम होता की जेव्हा मी जप करायचे ना 1, 2, 5 माळीपर्यंत मी करू शकते. पुढच्या जर माळी करायला घ्यायची ना तर ते होत नाही. करून तर बघा, तुम्ही तुमच्या माइंडमध्ये सेट करून ठेवलाय ते, करून तर बघा. थोडं म्हणजे असं समजायचं अजून मी 5 मिनिटं बसते एक्स्ट्रा, दुसऱ्या दिवशी पुन्हा 5 मिनिटं ऍड करायचे, त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा 5 मिनिट ऍड करायचे. आता आम्ही 1-1, 2-2 तास मी मेडिटेशनला बसते मॅडम. सुरुवातीला बसणं नाही होत होतं, पण बसते. पायाचा त्रास होतो मला एक साईड, असं खूप साऱ्या मुंग्या येते, पण काय करते मधामध्ये थोडा ब्रेक घेते मी 5 मिनिटाचा, मी पुन्हा बसते. मग होते बसता. इथे जर म्हटलं मला येत नाही तर येणारच नाही ते, कारण इथे सांगितलं ना आपण. माझ्याही पायाला तसाच त्रास होतोय, पण मी बसल्याच्या नंतर मग नॉर्मल जाते. थोडा काही दिवस वेळ लागेल. प्राची आहे स्वतःचा का? माइंड सेट ठेवत होते. हो प्राची, व्हिडिओ ऑन करणं. किचन मध्ये आहे, थोडा भूक लागली. अच्छा. तुमचा काही प्रश्न आरती मॅडम, सरोज मॅडम बोलू शकता. बोला, बोलल्याने काय होतं बघा. तुम्ही जर असे स्थिर राहाल ना, तुम्ही जिथे होत्या ना कालपर्यंत तुम्ही तिथेच राहाल. अगर बदलायचं आहे ना तुम्हाला बोलावं लागेल समोरच्या व्यक्तीसोबत. नाही वाटतंय मॅडम, आम्हाला. आज थोडं अपसेट आहे. अपसेट का बरं आहे, रिझन सांगा. माझ्या मैत्रिणीचे मिस्टर अच्छा, तर अपसेट नाही राहायचं ना मॅडम, त्यांना ब्लेसिंग द्या. ज्यांचं जेवढं आयुष्य असलं तो तेवढंच राहते. त्यांना जिथे कुठे जाईल ते सुखी समाधानी राहा. तुम्ही अपसेट राहून ते व्हायब्रेशन नका पाठवू त्यांच्यापर्यंत, ते नाही नाही व्हायब्रेशन नाही, जातं. आता जस्ट म्हणून मला उशीर झाला तुमच्यापर्यंत. मी आता आंघोळ केली अच्छा आणि अच्छा बसले 1-2 तास. अच्छा अच्छा. ब्लेसिंग द्यायचं आमच्याच मोहल्यामध्ये, सरळ. आमच्याच मोहल्यामध्ये. हा. अच्छा, हा. हम्म. काही प्रश्न? ठीक आहे, क्लास बंद करायचा. बोलणं शिका, बोललेले ना हे थ्रोट चक्र आहे ना ब्लॉक होते. उद्या सांगेन मी समजून. जो बोलला त्याचं ऍक्टिव्ह, जो नाही बोलला त्याचं हे थ्रोट चक्र ब्लॉक. आणि थ्रोट चक्र ज्याचं ब्लॉक असते, जो इमोशन पकडून ठेवतो त्याला कॅन्सर सारखे आजार होते. मी नाही म्हणत आहे, सायन्स म्हणते, मी बुक्स मध्ये वाचलंय, मी नाही म्हणत. नाही तर तुम्ही म्हणाल मॅडमने सांगितलं आणि झालं आम्हाला, असं नाही, माझ्यामुळे नाही, सायन्सने सांगितलंय. मॅडम, म्हणून बोलायचं, एखादी व्यक्त व्यक्ती खूप व्हायचं. त्रास देत आहे. मॅम कोण? मॅम मी कोण आहे? सरोज बोलते. हा मी बोला. सरोज बोलते. एखादी व्यक्ती खूप त्रास देत आहे रोज 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 रोज, त्याला काय कसं करायचं? त्याला अफर्मेशन द्यायचे चांगले. त्रास देते आता ते अफर्मेशन झालं तुमचं खरं म्हणजे. हा व्यक्ती माझ्यासोबत खूप छान वागत आहे, व्यवस्थित बोलत आहे, मला प्रेम करत आहे. अफर्मेशन द्यायचे. कोणाचा आवाज? अफर्मेशन द्यायचे. आणि अच्छा. फॉरगिव्हनेसची प्रेयर म्हणायची. बघा ती प्रेयर मी तुम्हाला पाठवते नंतर. प्रेयर म्हणायची बघा. कोणी बी व्यक्ती आहे ना, की आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, होपोनोपो प्रेयर ऐकली आहे सगळ्यांनी. त्याचा हो, हो, रिझल्ट मॅम. खूपच छान आहे. शरीरामध्ये, बॉडीमध्ये कुठेही दुखणं असेल, काहीही त्रास असेल ना, कोणत्याही वेदना असेल ना, आपल्या शरीरासाठी सुद्धा म्हणायचं आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. समोरच्या व्यक्ती असेल त्या समोरच्या व्यक्तीला, आता ठीक आहे, पण मास्टर लेवल तुम्ही सेकंड लेवल वगैरे कराल ना, त्याच्यामध्ये इतके पॉवरफुल सिम्बॉल येतात ना, सिम्बॉल यूज करून ते अफर्मेशन देता येते आपल्याला, की या व्यक्तीसोबत माझी जे काही कार्मिक बंधन आहे त्यापासून मला कायमस्वरूपी मुक्ती करा, असं अफर्मेशन देता येते. ठीक आहे. अच्छा. आणि अफर्मेशनचा रिझल्ट खूप छान आहे. निगेटिव्ह विचार करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, जे व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे त्या सगळ्यांना थर्ड आय चक्रासमोर आणायचं आहे. ठीक आहे. हो. सगळ्यांना एका एकाला व्हिज्युअलाइज करा, डोळे बंद करा आणि सगळ्यांना मनातून ती प्रेयर म्हणा. कंटिन्यू 3 महिने करा ती प्रेयर. कमीत कमी 10 मिनिटं करा. आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. कोणाचं पैशाचे ब्लॉकेजेस असेल, पैशासाठी प्रेयर करा. ते आर्थिक समृद्धीच्या ऊर्जेचे ब्लॉकेजेस आपण तयार केलेले आहे. त्या ब्लॉकेजेसमुळे पैसा येत नाही आपल्या जीवनामध्ये. आय अर्न 1 लाख पर मंथ. तुम्ही जेवढे कमावता तेवढे म्हणा आय अर्न 1 लाख पर मंथ. आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. सगळ्यांना ही प्रेयर लागू आहे ना, खूप सुंदर रिझल्ट आहे याचा. एका सांगते तुम्हाला, सायंटिस्ट लोकांनी रिसर्च केला. एका हॉस्पिटलमध्ये मेंटल लोक होते, मेंटल हॉस्पिटलमध्ये. त्यांनी 50-50 डिवाइड केले. 50 लोक इकडे डिवाइड केले, 50 लोक इकडे डिवाइड केले. त्यांनी 3 महिन्याचा रिसर्च केला. ह्या अर्ध्या लोकांना गोळ्या दिल्या मेंटलीसाठी, जे मेंटली डिस्टर्ब असतात, ज्या गोळ्या असतात ना, त्या गोळ्या दिल्या त्या व्यक्तींना. आणि इकडचे ते 5 अर्ध्या व्यक्तींना होपोनोपो प्रेयर म्हणायला सांगितली. हे जे होपोनोपो प्रेयर केली ज्या लोकांनी, 3 महिने हे घरी गेले आणि ही लोक गोळ्याच खात आहे. म्हणजे इतका सुंदर रिझल्ट आहे याचा. म्हणजे त्यांच्यावरती मेंटल, आपण तर मेंटल नाही, आपण स्ट्रॉंग आहे.
मग त्यांच्यावर जर रिझल्ट येऊ शकतो तर हा आपल्यावर नाही येणार का? हा प्राचीचा अनुभव आहे का? तिला खूपच सुंदर रिझल्ट आला, लगेच आला. तुमच्या पहिली ती शिकली, पर्सनल शिकली ती माझ्या घरी येऊन. तुम्ही कुठे राहता मॅम? मी नागपूर. नागपूरला? हो. तुम्ही नागपूरचे आहे मी का? तुम्हाला भेटू शकते का? हो हो, नक्की या. नाही, मी चंद्रपूरला आष्टीला असते.